आम्हा सर्व मित्रांचं एक स्वप्न होतं की गिरनार पर्वत श्री दत्तगुरूंना भेटण्याची इच्छा होती सर्वांची. ती आज आम्ही रात्री पहाटे चढून ती पूर्ण करणार आहोत आणि आमचं नशीब पण चांगलं की आम्हाला जी राहण्यासाठी रूम भेटली तिथून थेट साक्षात दत्तगुरूंचं दर्शन आम्हाला होतंय. तुम्हाला आता दाखवतो मी. ते आहे ते गुरुशिखर. सो फायनली आता रात्रीचे 2:30 वाजलेत आणि आम्ही आता गिरनार पर्वत ट्रेकिंगसाठी निघालोय. सो बघूया आता कसा पुढे प्रवास होतो तो. जय गिरनारी. सो आता आम्ही स्टार्ट करत आहे ट्रेकिंगसाठी. जय गिरनारी. जय गिरनारी. जय गिरनारी. बजरंगबली की जय. श्री हनुमते नमः. सो अशा प्रकारे आमच्या ट्रेकिंगसाठी आम्ही सुरुवात केलेली आहे. जस्ट आम्ही आता 3 वाजता चालू केले ट्रेकिंगसाठी. पुढे बघत राहा. मध्ये जाताना मध्येच कालभैरव देवाचं इथं मंदिर लागतं आपल्याला. जय गिरनारी. नमस्कार चाचा, कहाँ से आए हो आप? हैदराबाद से। हैदराबाद से. हाँ। अकेले आए हो क्या इधर? यस। चलो। ये सपना था क्या इधर जाने का? नहीं, मैं ये तीर्थ का इंडिया में पूरा घूम लिया। कौन सा किधर किधर गए हो आप? मैं 18 ज्योतिर्लिंग घूम लिया। 12 12 ज्योतिर्लिंग घूम लिया। 18 शक्तिपीठ में 17 कंप्लीट हो गए। ओके. श्रीलंका भी हो गए, नेपाल भी हो गए, कश्मीर भी हो गए। अमरनाथ यात्रा 8 बार जाके आया। 8 बार जाके आए? 8 बार जाके आया। ये चारों धाम का 3 बार हो गए। केदारनाथ भी गए ना एक बार? वही चारों धाम बोले तो। चार धाम. ओके, बराबर. चारों धाम बोले तो वही है। केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री. हाँ वो दे। ये साउथ का बोले तो चारों धाम बोले तो रामेश्वरम, ओके. पूरी, द्वारका एंड बद्रीनाथ. बद्रीनाथ। ये चारों को ये साउथ का चारों धाम बोलता। ओके. ये नॉर्थ का चारों धाम नॉर्थ बोलता। का चारधाम केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री. ओके. ये चारों को ये नॉर्थ का बोलता। अभी आज है तो मैं दिन में अभी है तो अर्ली मॉर्निंग 3 o'clock को मैं स्टार्ट किया। ओके. मैं तो अकेले आया। मेरा मम्मी का वो सिद्धपुर में ओके. मातृ गया, मैं पिंड प्रदान करने के लिए आया। कैसा भी वैसा वैसा ये इसको भी अरे इधर भी ये गिरनार को साहब को भगवान को भी दर्शन कर लेते। अच्छा लग रहा है आप हमारे साथ? सही है, सही है, अच्छा लग रहा है. ये अपना की तो महाराष्ट्र वाला है, अपना की तो बाजू स्टेट है। ये अपना की तो तेलंगाना का बाजू स्टेट है ये। ठीक है, थैंक यू. थैंक यू। खूप सुंदर अशी जुनागड सिटी इथून आपल्या गिरनार पर्वतावरून दिसते आपल्याला छानपैकी एकदम. स्कूल के बच्चे आए हैं. कहाँ से आए हो आप? गुजरात. कौन से स्कूल से? कितने बजे निकले घर से? रात को 11 बजे. चलो आगे जाएंगे. जय गिरनारी. जय गिरनारी. हर हर नमो पार्वती पते. हर
2100 पायऱ्या आता चढून आले वरती. अजून जवळपास 8000 पायऱ्या चढायच्यात वरती. जय गिरनारी. सोबत आहेत आपल्या मुकेश भगत आणि सौरभ घाग. सौरभ, कसा एक्सपिरियन्स आहे? आता तू एक 2500 पायऱ्या चढून आलायस, काय वाटतंय? त्याला भारी वाटतंय, कसं वाटतंय सौरभ? एकदम भारी. मस्त वाटतंय. अजून आपल्याला पुढे चढण्याची जवळपास एक 7,500-8,000 पायऱ्या चढायच्यात, कसं वाटतंय? जाम भारी. आणि या 2,500 पायऱ्यांनी पुढे अजून किती राहिल्या? 7,500 पायऱ्या चढायची ताकद भेटली. हाय ना? बोला जय गिरनारी. आपल्यासोबत आहेत मयुरेश जोग. मयुरेश, आपल्याला कसं वाटतंय? जय गिरनारी मित्रांनो. आत्तापर्यंत आपण 4,500 पायऱ्या चढलेलो आहोत. अजून 5,500 पायऱ्या आपल्या बाकी आहेत. गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे पहिल्या 5,000 पायऱ्या म्हणजे अंबाजी मातेचं मंदिर येईपर्यंत थोडी खडी चढाई आहे, त्यामुळे दम लागतो. पण ठीक आहे, दत्तगुरू भोलेनाथ आपल्या पाठीशी असल्यामुळे तसा अजून एनर्जी मिळते. जसं जसं पायऱ्या चढतोय तशी एनर्जी मिळत चालली आहे. बघू आता कसं वाटतंय वरती जाऊन अजून. जय गिरनारी. जवळपास आम्ही 4,000 पायऱ्यावरती चढून आलोय. खूप सुंदर असा नजारा दिसतोय आपल्याला. अजून 5,000 पायऱ्या चढायच्या आहेत वरती. दम लागतोय, ठीक आहे. जय गिरनारी. तर तुम्हाला समोर जे दिसतंय ते जुनागड शहर आहे. आम्ही पण इकडे यायच्या आधी यूट्यूबमध्ये भरपूर व्लॉगमध्ये असे व्ह्यू बघितलेला, पण जो आपण डोळ्यांनी आपण इथं आत्ता प्रत्यक्ष बघतोय तो तुम्हाला गुगलच्या फोटोजमध्ये, यूट्यूबच्या कुठल्याही व्लॉग्समध्ये जेवढा आनंद घेता येणार नाही तेवढा ॲक्च्युअलमध्ये तुम्ही इथे येऊन तुम्हाला आनंद घेता येईल. त्यामुळे एकदा गिरनार ट्रिप जरूर तुम्ही प्लॅन करा. थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश देवदेवतांची मंदिर लागतात आणि खूप प्रसन्न वाटतं इथं आल्यावर. श्री शिवाय नमस्तुभ्यं. जय गिरनारी. थोडं पुढे आलं की हनुमान मंदिर लागतं. चाचा, कितना दूर है और? 1,000 सीढ़ी अम्बा देवी का. और पूरा कितना चढ़ना पड़ेगा? और 5,000 है. रोपवे किधर है? इधर ही है क्या? ठीक है, चलो जय गिरनारी. हळूहळू सगळी दुकानं आता उघडत आहेत. थोडं पुढं आलो की हे वस्तुपाल मंदिर लागतं. टेम्पल ऑफ वस्तुपाल. आतमध्ये बघू शकता मंदिर आहे छान असं. 3 वाजता चालू केलेलं चढायला. जवळपास 5-5:30 वाजलेत. बघू शकता इथं छान अशी मंदिर आहेत. थोडं पुढं आलो की आपल्याला जशी गोमुजी गंगा गिरनार दर्शन, गोमुजी गंगा मातेचं मंदिर लागतं. ते आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. बजरंगबलीचं पण मंदिर आहे. जय गिरनारी. जय गिरनार. सौरभ घाग पण आपल्या सोबत आहेत. बेस्ट ट्रेकर सौरभ घाग आपल्या सोबत आहेत. हैदराबादवरून आलेले चाचा, वय वर्ष 54 आहे.
तरी पण न थकता न दमता आपल्यासोबत विदाऊट चप्पल ते आलेले आहेत. खरोखर त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. चला पुढे जाऊया. थोडं थकल्यावर आम्ही थांबलेलो आहे फ्रूट स्टॉलवर. थोडं मस्त की कलिंगड आणि अजून काय खाऊया? ॲपल. सर तुला काय पाहिजे खायला? हा वॉटरमेलन. आंटी जी, हो आंटी जी, कितना जाना पड़ेगा यार? आंटी जी गाना बंद कर. कितना और दूर है? और 3500 लास्ट. एवढे 1500 आलो लगेच. केदारनाथ सारखा विषय 1 किलोमीटर आहे. पण बघू शकता मस्त नजारा. पहिल्या 5000 पायऱ्यांसाठी इथे गिरनारला रोपवेची पण व्यवस्था आहे. पण ज्या पुढच्या 5000 पायऱ्या आहेत ते आपल्याला चढून जायला लागणार आहे इथे. सो आम्ही पहिल्या 5000 देखील चढून आलोय आणि पुढच्या 5000 देखील चढूनच जाणार आहे. जय गिरनारी. जय गिरनारी. खूप सुंदर असा नजारा दिसतोय आपल्या. एवढ्यावरती चढून आल्यावर खूप दमलोय. दम लागलाय. दमून जाणार नाही. अजून आपल्याला 5000 पायऱ्या जायच्या आहेत. मेन ट्रेकर आमचा खाली आहे सौरभ. जाताना त्याची रोपीने जायची इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण होईल असं वाटत नाही. पण जाताना आपण चालतच जायचे सौरभ. सियावर प्रभु रामचंद्र की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. पुढे आल्यावर छोटंसं एक मंदिर लागतं. चला पुढे चला, पुढे चला सौरभ. चलते रहो चमकते रहो. जय गिरनारी. जय गिरनारी. सुंदर असा रोपेचा नजारा आपण बघू शकता. हे पोरी पण जाऊन आले रे. फायनली ज्याची वाट पाहत होतो अंबा मातेचं मंदिर आपण आलेलो आहोत. तिथे 5000 पायऱ्या चढून इथे आपण आलेलो आहोत अंबा मातेच्या दर्शनासाठी. तुम्हाला इथून एक सुंदर असा नजारा दाखवतो. आलो का 5000? मग आलो 5000. हे बघा इथं रोपवे आहे. जाता रोपवे जाऊ शकतो आपण. आणि माझं तर म्हणणं आहे की आता आपण रोपण तर खूप छान होईल. रोपवे जायचं. रोपवेने जाऊ. हा? रोपवेचा मी कधी एक्सपिरियन्स बघितला नाही त्यामुळे मला एक काम कर तू काका राहतात महाडला तिकडे तू एकदा जा. रायगडला जा ना रोपवेनी. तेच माझं म्हणणं आहे. चढलाच एकदा रायगड, आता रोपवेन जा. आपण गिरनारला रोपण जायला आलोय का? तू इच्छा असेल तर. आणि कराटे, मिक्स बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट्सचे एकदम असे तरबेज आणि एक चांगले खेळाडू मुकेश मिलिंद बघा आपल्यासोबत आहेत, रोह्याचे आहेत. मुकेश सर आपल्याला कसं वाटतंय? एकदम भारी एनर्जेटिक. इकडे येणं म्हणजे शारीरिक व्यायाम होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या शरीराची कॅपॅसिटी किती आहे ही तुम्ही ओळखू शकता. कडक मस्त. की आपल्या शरीराची आपण किती काळजी घेतली पाहिजे बरोबर आहे. आणि कसं रोजचं आहार घेतला पाहिजे. बरोबर. रोजचा व्यायाम हा शरीरासाठी गरजेचा आहे. ते इथं आल्यानंतर तुम्हाला समजणार. बरोबर. आणि देवाचं दर्शन देखील होणार. बरोबर.
आणि कलियुगात करणे खूप गरजेचं आहे. कडक कडक मस्त. जय गिरणारी. जय गिरनारी. पुढे आल्यावर आपल्याला पाप पुण्याची गुफा लागते. तर गुफेतनं आता तसं नाही. आपण सगळे जाणार आहोत. अरे ऐकशील. असं जाऊ काय मी आम्हाला करत. एवढं बघितलं काय असं चाललंय पुसेल काय एवढा असं ताट करून जाशील काय वरती आपण आलेलो आहोत पाप पुण्याच्या गुफेच्या इथे आणि मयुरेश आपल्याला थोडी माहिती सांगेल याबद्दल. तर गिरनार पर्वताच्या आधी गोरखनाथांची इथे अखंड धुनी आहे. त्यांनी इथे दत्तात्रय गुरूंची तपश्चर्या केली. ते गोरखनाथ मंदिराच्या बाजूलाच ही इथे पापपुण्याची गुफा आहे. तुम्हाला डोळे दिसतील, देवीचे डोळे आहेत इथे. यातनं पार केल्यानंतर अशी मान्यता आहे की तुमचे कुठलेही पाप जे असतात ते नष्ट होतात आणि तुम्हाला पुण्याकडे जायची तुम्हाला वाटचाल मिळते. तर ह्याच्या खालून जाणं एक पुण्याचं काम आहे. तर तुम्ही एकदा जरूर या इकडे आणि ही पाप पुण्याच्या गुफेला भेट द्या. समोर जे दिसतंय ते दत्तात्रयांचं मंदिर आहे, दत्तगुरूंचं. थोड्याच वेळात आपण तिथे जाणार आहोत. पुढं आता उतरायला लागतंय, परत तेवढं वरती चढायला लागणार आहे. वरती दत्तगुरूंचं मंदिर दिसतंय आपल्याला. स्वच्छता जिथे लक्ष्मी तिथे. जेवढं उतरतोय ना पायऱ्या तेवढ्या वरती चढायला लागणार आहेत. हे दिसतंय तर फायनल आपलं दत्तगुरूंचं मंदिर आहे. आम्ही आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहोत. वरती मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे, पण जेवढं होईल तेवढं तुम्हाला आम्ही दाखवायचा प्रयत्न करू. येताना पायात निक्या पोरे घालून या, काम लावून या. कारण आता पाय वतरायला लागले. ते म्हणतात ना, देवाला मिळवणं एवढं सोपं नसतं, त्याची आज प्रचिती येते. केदारनाथ नव्हती काय? केदारनाथला पण आम्ही ट्रेक केला, तुंगनाथचा ट्रेक केला आणि त्याची वेळोवेळी आम्हाला प्रचिती येत गेलेली आहे. सौरभ सर, आपलं कसं वाटतंय? तुम्ही आता आलाय ट्रेकिंगला. काही क्षण आपल्या दत्तगुरूंना भेटायचे राहिलेत आणि काही पायऱ्या आपल्या बाकी आहेत अजून. जे आपण एक स्वप्न बघितलं होतं गिरनार चढायचं, ते आज पूर्ण होताना दिसते. जवळच राहिलं आपलं डेस्टिनेशन. सो वी विल सी हाऊ मच टाइम इट विल टेक. सो जस्ट आम्ही दत्तगुरूंचं दर्शन घेऊन आलोय.
वरती मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे फोटो व्हिडिओ काय काढता येत नाही तिथे वरती. जस्ट आम्ही आता परत रिटर्न आलो आहे श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन घेऊन. खूप दम लागतो, सो येताना पाणी बॉटल, ग्लुकॉन डी काय असेल एनर्जी ड्रिंक घेऊन या. हे आमचे सौरभ सर आहेत, खूप दमलेत पण इच्छाशक्ती आहे अजून. रिटर्न आलो आहे, अजून पुन्हा एकदा उतरायचं आहे. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. आम्हाला अजून 6000 पायऱ्या उतरायच्या आहेत, पण त्याच्या आधी शुभम जर त्यांना दाखव की आपण किती पायऱ्यात चढलोय. मी बघू शकता मला या पूर्ण पायऱ्या आम्ही उतरून परत चढून हे श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे, तिथं आम्ही दर्शन घेऊन आता रिटर्न आलो आहे. सो प्रवास खूप कठीण होता, शक्ती असेल तर मार्ग दिसेल. प्रवास खूप कठीण होता, तरी पण देवाचं बोलावणं आलं की सगळ्या इच्छा पूर्ण होतात तिथे गेल्यावर असं म्हणतात. खरोखर आहे, याची प्रचिती आता आम्हा सगळ्यांना झाली. सो तुम्ही पण या गिरनारसारख्या पवित्र देवस्थानाला नक्की भेट द्या. छान अनुभव आहे खूप. पूर्ण 10,000 पायऱ्या पण चढून आलो, परत येताना 5,000 पायऱ्या. सो आता खूप थकल्यामुळे आता आम्ही रोपवेने जायचा विचार केला आहे. हरेश, किती रुपये तिकीट आहे? 400 रुपये. पर हेड आपल्याला 400 रुपये पडतील रोपवेचे.